नागपूरला तिसरा रिंग रोड तयार करण्याकरता आता लँड ॲक्विजिशन करता आपण निधी उपलब्ध करून दिला आणि ज्या प्रकारे मुंबईमध्ये बीकेसी तयार झालं सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणून, तशाच प्रकारचा एक बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणजे नवीन नागपूर हे तयार करण्याकरता देखील आपण मान्यता दिली आणि या दोन्ही कामांच्या लँड ॲक्विजिशन करता 17,000 कोटी रुपये हे आता आपण उपलब्ध करून दिलेले आहेत आणि आपला प्रयत्न आहे की नागपूरला आज इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत, आयटी येत आहे, टेक्नॉलॉजीचं फिनटेकचं एक हब म्हणून पुढच्या काळामध्ये नागपूर हे तयार झालं पाहिजे आणि सगळ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज ज्या आहेत याचं केंद्र म्हणून नागपूरला विकसित करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने हे नवीन नागपूर एक स्मार्ट अशा प्रकारचं शहर असेल जे पूर्णपणे औद्योगिक शहरासारखं आपण त्या ठिकाणी तयार करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती देखील त्या माध्यमातून होणार आहे। आताच नितीनजींनी ऑरेंजेसच्या संदर्भात, संत्र्याच्या संदर्भात सांगितलं। मला सांगताना आनंद वाटतोय नितीनजी की कालच आपण रिलायन्स फूड्स या कंपनीसोबत काटोलमध्ये चरणसिंग ठाकूरजी यांच्या मागणीवर काल त्यांनी एक नवीन फूड अँड बेव्हरेजेस पार्क हा घोषित केला। आता तो 1,500 कोटी रुपयाची गुंतवणूक ते करतायत आणि तो स्केल अप करून 5,000 कोटी रुपयापर्यंत ते नेणार आहेत आणि त्यांची अपेक्षा आहे की राज्यातला सगळ्यात मोठा फूड पार्क हा काटोलमध्ये ते उभा करणार आहेत आणि विशेषतः याच्यामध्ये संत्र्यावर प्रक्रिया हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय हा काटोलमध्ये त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की एक अतिशय चांगला निर्णय आपण झाला। काल आपण कोल गॅसिफिकेशनचा 30,000 कोटी रुपयाचा एक गुंतवणूक अडाणींची नागपूरमध्ये त्या ठिकाणी पहिला देशातला कोल गॅसिफिकेशनचा प्रोजेक्ट। आपल्याला माहिती आहे की ओपन कास्ट मायनिंग हे मोठ्या प्रमाणात आपण करतो, लोकांना त्रास होतो, पण आता नवीन टेक्नॉलॉजी अशी आहे की ज्याच्यामध्ये जमिनीच्या आतमध्येच कोळशाचं गॅसिफिकेशन करून त्यातनं गॅस तयार करायचा आणि डेरायव्हेटिव्ह तयार करायचे, अशा प्रकारची टेक्नॉलॉजी आली आहे। त्याचं 30,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आणि जवळपास 31,000 लोकांना त्यातनं रोजगार मिळेल अशा प्रकारचं काल एक करार हा आपण नागपूरकरता केलेला आहे आणि त्यातनंही निश्चितपणे एक मोठा फायदा होणार आहे। त्याच्या आधी आपल्याला माहिती आहे की सावनेरमध्ये देखील आता एक मोठा खताचा प्रकल्प देखील आपण मंजूर केलेला आहे। त्यामुळे नागपूरच्या सगळ्या भागांमध्ये